तो जे बोललाय ते करून दाखवेल. माझा मुलगा आहे तो. मला त्याला घराबाहेर जाऊ द्यायचा नाहीये. कारण एकदा का तो घराबाहेर गेला की स्वतःच्या पायावर उभा राहील आणि मग घरी परत कधीच येणार नाही. चंद्रादा, तू आधी शांत हो. नारायणी त्याला कसंही करून थांबायला हवंय, कसंही करून थांबायला हवंय. जाऊ दे त्याला. तो सालीला जात नाहीये, घर सोडून चाललाय. मला माहितीये. मी विचार करूनच सांगतेय, त्याला जाऊ दे. आणि काय, थोडे दिवसांनी येईल परत. कशाला परत येईल? कशाला ते माहित नाही, पण तो नक्की परत येईल. तू उगीच हवेत तीर मारू नकोस नारायणी. हे बघ चंद्रादा, मी वरुणला लहानपणापासून ओळखते. मान्य तो घर सोडू शकतो, पण तो नाती नाही तोडला. तसं असतं ना तर लग्नाच्या वेळेला तो घर सोडून निघून गेला असता, आपल्या सगळ्यांना सोडून. पण तसं नाही केलं त्यांनी. चंद्रादा, तो आत्ता रागवलाय. अरे स्वभाव आहे तो त्याचा, पण त्याच्या मनात नक्कीच तसं काही नसलं. तो नाती तोडून घर सोडून जाणाऱ्यातला मुलगा नाहीये चंद्रादा. म्हणजे मी त्याला अडवू नकोस, अडवू नकोस. एकदा का ती दोघं घर सोडून गेली किंवा त्या अंजलीचं काय करायचं याविषयी आपण शांतपणे विचार करू शकू. अंजली, थोडक्यात वाचलीस बाळा. हे विराटनेच घडवून आणले. आई, पण कधी केलं असेल त्याने सगळं? मी तिथेच होते. कधी केलं, कसं केलं मला माहिती नाही, पण जे काही केलंय ना अंजली, ते अत्यंत शिताफीने केले. अगं मला सांग, विष टाकताना जर त्यांनी तुला बघितलं असतं तर अडवलं का नाही? मग चहा पाडायची काय गरज होती? कारण साधं आहे अंजली, जोवर तू चहा पित होतीस ना तवर त्याला प्रॉब्लेम नव्हता ग. पण तोच चहा जर वरुणनी प्यायला असता आणि त्याला काही झालं असतं तर ते त्याला महागात पडलं असतं. म्हणून जेव्हा तू हा चहा पिणार नाहीयेस हे जेव्हा त्याला कळलं ना तेव्हा त्याने वरुणला धक्का मारला. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय, आत्या आणि बाबा आधी माझं किती कौतुक करत होते आणि अचानक त्यांचा सूर बदलला, ओरडले ते. अंजली, कसाही सुद्धा बोकडाला मारायच्या आधी शेवटचा प्रेमाचा हात फिरवतोच. म्हणजे सगळं आत्या आणि बाबा नातं या गोष्टीशी त्यांचा सुतराम संबंध नाही अंजली. तू नशीबवान होतीस म्हणून वाचलीस. आई, पण मी काय बिघडवलंय त्यांचं? काही बिघडवायला लागत नाही ग. ज्यांना वाईट वागायचं असतं ना अंजली, त्यांना वाईट वागण्यासाठी कुठल्याही कारणाची गरज नसते. त्याला फक्त वाईट वागायचं असतं. आणि शहाण्या माणसांनी या कारणांचा शोध घेऊ सुद्धा नाही. जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय असं समज. आणि पुन्हा हे काही घडू नये म्हणून लवकरात लवकर घराबाहेर पड. कारण बाळा, आजचा दिवस तुझा होता, उद्याचा असेलच असं नाही.
झाला विचार करून? आपण विचार करताना कधीच पुढे जाऊ शकलो नाही ना, की त्या विचारांचं डबकं होतं. तेच झालंय माझं. मान्य, अगदी मान्य. वरुणचा तुला खूप राग आलाय, पण लोपिता म्हणून हे असं वेड्यासारखं वागणार आहेस का तू? आत्या, मी आता विचार केलाय. मी दिल्लीला चाललीये. छान, आलीस ना पुन्हा मूळ पदावर. मग काय करू? वरुणने मला एवढं सगळं समजवल्यानंतर मला कळत आहे मी अजून इथे का थांबलीये. का वरुणशी लग्न नाही करायचंय तुला? माझा पुढच्या जन्मावर विश्वास नाहीये आणि या जन्मी ते शक्य नाहीये. पुन्हा तेच चुकतेस तू. मग काय करू? वरुण अंजलीला घेऊन मुंबईला चाललाय. म्हणून तू दिल्लीला जाणार? आणि मग आमचं काय ग? तुला मदत करणारे हात, तुझं लग्न न होता सुद्धा आमची सून मानणारे आम्ही. आमचं काय ग? सांग ना. आत्या, समज लोपिता की तुझं आणि वरुणचं लग्न झालंय आणि लग्नानंतर त्याला कुठेतरी बाहेर गावी जावं लागलं असतं, तर अशीच आम्हाला सोडून गेली असतीस? हं? आत्या, ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. पण तरी गेलीच असतीस ना? नाही. नाही? मग आता का जातेस लोपिता? हं? समजा मुंबईला अंजलीचं काही बरं वाईट झालं आणि वरुण म्हणाला की मला लोपिताशीच लग्न करायचंय, तर मग कुठे शोधणार ग आम्ही तुला? सांग ना, कुठे शोधणार? मला माहितीये लोपिता, तुझ्या मनामध्ये खूप शंका आहेत, कसली तरी भीती आहे, मान्य आहे मला. पण माझी शपथ आहे तुला, हे घर सोडून तू कधीही जायचं नाहीस, कधीही. तू जर का हे घर सोडून गेलीस तर मी कुणाशी बोलू ग? सांग ना, कुणाशी बोलणार मी? निदान तुझ्या संसारासाठी तरी थांबशील ना? तू मुंबईला जाऊ शकतोस. काय काय म्हणालात? मी एवढंच म्हटलं की तू मुंबईला निघालास तरी चालेल. वरुण, लहानपणी मी तुझे हट्ट कधीच पुरवले नाहीत. म्हटलं मोठेपणी निदान तुझे हक्क तरी तुला द्यावे. निघतो. बाबा, खरं तर तुम्ही मनापासून परवानगी देताय का तुम्हाला कोणी सांगितलं असं विचारणार होतो, पण आता नाही विचारणार, कारण जे हवं होतं ते मिळालं. थँक्स बाबा, आम्ही उद्याच निघतो. ठीक आहे, काळजी घ्या. वरुण, दादाकडे गेला होतास? हो. काय म्हणाला? काय नाही, मिळाली परवानगी. रादर मी मिळवली परवानगी. गुड. तू हे केलं नसतंस तर मीच तुला हे करायला सांगणार होतो, कारण जिकडे माणसाला जगणं अशक्य होऊन जातं ना, तिथे त्याने थांबूच नाही, निघून जावं. अरे काका, मी सुद्धा हाच विचार केला. अरे काका, त्या कपात
चहा होता का विष होतं ह्याचा विचार करत ह्याचा शोध घेण्यापेक्षा अजून कशात तरी विष याच्या आतच इथून निघून गेलेलं बरं. करेक्ट. तू मुंबईला चाललायस म्हणून आनंद तर आहेस, पण दादाच्या हुकुमशाहीला न जुमानता चाललायस याचं जास्त कौतुक आहे. कारण आतापर्यंत या वाड्यात असं कधीच घडलं नव्हतं. अरे काका, धाक आणि आदर ह्यात फरक आहे रे. स्वतःचं मत समोरच्यावर थोपवणं ह्या गोष्टी करून आदर मिळत नाही. आणि म्हणूनच शेवटी मी इथून निघून जायचा निर्णय घेतला. कधी निघतोयस? उद्या सकाळची गाडी आहे. दादानी अजिबात अडवलं नाही. एका शब्दानेही नाही. काहीतरी घोळ आहे. नाही असू दे, मी शोधतो तो. तुम्ही निघा. इकडचे हाल हवाल कळवत जाईनच मी तुला. आणि हो, तुला तिकडे कशाचीही गरज लागली तरी मला फोन कर. हं? आणि अंजलीला सांभाळ. मुंबईला पहिल्यांदाच चालले ना ती. हो, थँक्स काका. चल रे, थँक्स कसलं. ऑल द बेस्ट. हा. अंजली, वरुण काय म्हणाले बाबा? काय म्हणणार? होकार दिलाय त्यांनी. आणि ते काही म्हणाले असते ना तरी माझा डिसिजन फायनलच होता. त्यामुळे आपण मुंबईला जातोय. तू तयारीला लाग. वरुण पण अंजली, मुंबईला जायचा डिसिजन फायनल आहे. तो नाही बदलणार. आपण माईला भेटलो असतो तर. ठीक आहे, आपण एक काम करू. उद्या जाता जाता वाटेत त्यांना भेटू आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे, तू बॅग्स भर. जनरल मीटिंग बोलायला भरवली जाते ना? नाही, चुकतोयस. मीटिंग नुसती बोलायला नाही तर नीट विचार करून बोलायला बोलवली जाते. आणि मगाचपासून मी तेच करते. मला नाही वाटत. तुझा वेळ जात नाही का रे? शांत बैस जरा. नारायणी, वरुण उद्या चाललाय. आपल्याला जे काही ठरवायचंय ते आजच्या आज ठरवावं लागेल. आणि जे काही करायचंय ते घर सोडून जायच्या आत करावं लागणार मला आहे. नाही वाटत. विराट, अहो, मला काय म्हणायचं तर ऐकून तर घ्या. उलट मला काय वाटतंय की वरुणने तिला घेऊन जायचं ठरवून एक संधी आयती आपल्या हातात घालून दिली. विराट, मी तू चंद्रादा, विराट बरोबर बोलतोय. त्याच्या डोक्यात जे चाललंय ना, माझ्याही डोक्यात मगाचपासून तेच चाललंय. वरुण आणि अंजली काही झालं तरी मुंबईला पोचणार नाहीत. म्हणजे वाटेतच अंजलीला संपवायचं. काहीही झालं तरी अंजली आणि वरुण मुंबईला पोचणार नाहीत. चंद्रादा, म्हणूनच म्हटलं की वरुणला खुशाल अंजलीला मुंबईला घेऊन जाऊ देत. आपण माणसं अरेंज करूया आणि वाटेतच तिला ढगात पाठवूया. लोकांचं काय?
पोलिसांचं? काका त्याला कळणारही नाही. ते कसं काय? क्लोरोफॉर्म, सिंपल. आई शपथ, काय आयडिया त्या, माझ्या डोक्यात हेच होतं. हे बघ चंद्रा, आधी त्याला बेशुद्ध करायचं आणि मग तिला मारायचं. त्यांच्या जवळचे दागिने आणि पैसे यांची लूट करायची. म्हणजे पोलिसांना वाटेल ना की हा खून पैशासाठीच झाला होता.